मागील काही दिवसापासून आपण नूतन शिक्षण संस्थेच्या मंडळाला आपण धारेवर धरत आहात. नेमके याच्या मागचं कारण काय? त्या पाठीमागचं कारण पूर्ण शेलूकरांना माहीत आहे की आपल्या नूतन प्रसारक मंडळाने केलेलं काम. कारण नूतन इंग्लिश स्कूल चांगलं नाव होतं, तिला बायती बियाणे इंग्लिश स्कूल नाव केलं. नूतन प्राथमिक शाळेचं नाव बदलले, नूतन कन्या शाळेचं नाव बदलले. कुठल्या निकषावर बदलले या बेसवर आपण त्यांना धारेवर धरण्याचं काम केलंय. किंवा तुम्हाला असं कोणता गरज पडली की तुम्ही नाव बदललंय? काल तुम्ही त्यांना भेटायला गेला होता अशी फेसबुक पोस्ट टाकली होती, तर त्यानंतर काय झालं, काय सांगाल? तर त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की बाबा पहिला मुद्दा आपण बायती बियाणे इंग्लिश स्कूलचा खास करून त्यांच्या समोर ठेवला होता किंवा नेमकी किती पैसे घेतले तुम्ही त्यांच्याकडून की ज्यांना तुम्ही नाव बदलण्यासाठी. तर त्यांनी आपल्याला आकडा सुद्धा सांगितलं की बायतीकडून 31 लाख आणि बियाणीकडून 31 लाख असे 62 लाख रुपये घेऊन नाव दिलं इंग्लिश स्कूलला. तर मग आम्ही त्यांना विचारलं बा तुम्ही बाहेर कोणाला मागणी केली का पैशाची? जर गरजच होती तर शेलूकरातला कोणी जर दाता असता तर त्यांचं नाव दिलं असतं का? तर त्यांचं उत्तर फार हसण्यासारखं होतं की आपल्याला घरातच जर कोणी देत असेल तर बाहेरच्याला कसं मागावं. म्हणजे हा सगळा मनमानी कारभार चालू आहे. फक्त नावासाठीच तुम्ही एवढं करत आहेत का तुमचा आणखी काही अडचणी आहेत नूतन संस्थेबद्दल? भरपूर त्याचा पाडा 46 प्रकारच्या माझ्यासमोर त्यांच्याबद्दल 46 आपण मुद्दे काढलेले त्यांच्याबद्दल. तसं एकच नाही आहे, पण आपण एकेका मुद्द्याला हात घालून आपण पहिले सगळ्या शेलूकरांच्या वतीनं आपल्याला त्या बायती बियाणे इंग्लिश स्कूलचं नाव त्यांनी 8 दिवसाच्या आत शब्द दिला पाहिजे की आपण ते मोडणार आहेत आणि तिथं पूर्ववत असलेलं नूतन इंग्लिश स्कूल नाव त्यांनी दिलं पाहिजे. बाकी शिक्षण भरतीचा मुद्दा असेल, त्याबरोबर पावत्या देत नाहीत आणि फीस वसूल करतायत. जे भांगडियाजी नावाचं जे हॉस्टेल आहे ते हॉस्टेल त्यांनी ते ताब्यात कोणते घेतले तर बायती बियाणे इंग्लिश स्कूलच्या ताब्यात घेतले. असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल तुम्ही नॉन ग्रँडेडच्या नावाखाली ते 10,000 रुपये घेतात आणि 1,000 रुपयाची पावती देतात. म्हणजे तुम्ही जर पाडा वाचत गेलो तर त्याची लय मोठी यादी होईल, खूप मोठं आहे. आज आपल्या समोर येत राहील. ते लोकांमध्ये अशी चर्चा आहे की तुम्ही स्टंट हे फक्त स्वतःच्या नावासाठी करतात. अरे माझ्या नावासाठी हे बघा, खरं तर तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही किंवा शेलूकराला सांगायचं नावासाठी करायची. मला किती मोठं नाव पाहिजे अजून? कारण जर तुम्ही बघितलं तर आता सध्या तुम्ही झी टॉकीजला सकाळी 7:30 ते 9:30 मागच्या 5 दिवसापासून आणि पुढे म्हणजे 26 जून ते 5 जुलैपर्यंत 10 दिवस माझी कथा झी टॉकीजच्या ज्या महाराष्ट्रातलं लोकप्रिय चॅनल आहे त्याच्यावर रोज सकाळी आहे. पूर्ण महाराष्ट्रात त्या माध्यमातून आपली ओळख आहे. आणि या नूतनच्या एका प्रकरणातून माझी काय ओळख होणार आहे? उलट नूतनची खूप मोठी नाव आहे, ही ओळख आहे, ती ओळख पुसू नये म्हणून माझा छोटासा प्रयत्न आहे, बाकी काय. कालच्या बैठकीनंतर तुम्हाला त्यांचं काय उत्तर आलं? त्यांनी उत्तर देत असताना कोणतंच उत्तर समर्पक देऊ शकले नाही ते. कारण त्यांना काय असतं माहिती आहे का, उत्तर देण्यासाठी प्रखड माणूस केव्हा बोलू शकतो. आता तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारा रँडमली, मी तुम्हाला स्पष्ट उत्तर का देईल? कारण कर नाही त्याला डर कशाची. यांनी सावळा गोंधळ आतल्या आत लावला आणि आम्ही आमच्याच कमिटीने ठरवलं की आम्ही आपल्याला पैसे पाहिजे. आणि इंग्लिश स्कूलचा दरवर्षाचा इन्कम आजचा जर धरला तुम्ही तर 4 कोटी रुपये नुसत्या ट्युशन फीच्या नावावर त्यांना जमा होतील. आज 4 कोटी रुपये अंदाजित रक्कम आहे, याच्यापेक्षा जास्तही असू शकते. मग एवढे 4 कोटी रुपये तुमच्याकडे येत असताना तुम्हाला 60-65 लाख दुसऱ्याची घ्यायची काय गरज आहे? बरं, बिल्डिंग ज्यावेळेस नाव दिलं त्यावेळेस ऑलरेडी सगळं सेटअप तयार होतं आणि माझ्या अंदाजाने त्यावेळेस 700 ते 1000 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत होते. आणि तेव्हाची 20-20 हजार जर ट्युशन फीस धरली तर तेव्हा 2 कोटी रुपये इन्कम सोर्स नुकतं इंग्लिश स्कूलचा होता. मग 62 लाखासाठी तुम्ही एवढी करोडोची जागा का त्यांच्या घशात घालता? हे बघा, अजून एक मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलायचं, बायती बियाणी यांना माझा विरोध नाही आहे. ते खूप मोठी माणसं आहेत, त्यांनी खूप मोठं नाव औद्योगिक क्षेत्रात केलेलं आहे. त्यांनी एक वेगळं युनिट उभा करावं, त्याला नाव द्यावं, आम्ही स्वतः त्यांचं कौतुक करू. आता त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी कालावधी मागितला जसं तुम्ही सांगितलं, तर त्याच्यानंतर तुमची काय भूमिका असणार आहे? बघा, आपण सोमवारपर्यंत त्यांना आम्ही सांगितले. खरं तर मी बुधवारी त्यांना मीटिंग लावा म्हटलं होतं की तुमची जे मंडळ आहे, नूतन प्रसारक मंडळ आहे, त्या समितीच्या सभासदांची सगळ्यांची मीटिंग लावा आणि त्यामध्ये सांगा. बघा, मी एकला बोलतोय असं नाही. तुम्ही जर सोशल मीडियावर टाकलेल्या आपल्या ज्या पोस्ट आहेत त्याच्या कमेंट वाचा. एक तरी पोस्ट निगेटिव्ह आली का किंवा कोणीतरी विचारलं का की तुम्ही का जाब विचारताय? सगळेजण. खरं सांगू, आम्ही आवाहन केलं होतं की 62 लाख रुपयाचा आपल्याला व्याजासकट परतावा करायचा, तर हा निधी उपलब्ध कसा करायचा? तर मला कालपासून जवळपास 25 ते 26 फोन आलेले, तर ज्यांचा आकडा 1-1 लाख रुपये आम्ही देऊ, खूप मोठ्या लोकांनी. आणि एकालाही आपण आवाहन केलं नाही बरं द्या म्हणून, फक्त आपल्याला द्यायची गरज पडली तर. पण माझी एक विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून, बायती बियाणी नाव उडवण्यासाठी आपण त्यांना 1ही रुपया देणार नाही. पण ते नाव मोडल्याच्या नंतर मात्र एक नाव आपल्या नूतन प्राथमिकला नाव दिलेलं आहे,
त्या नावासाठी केलेला दिलेला पैसा आपण मात्र त्यांना सर्व शेलूकर मिळून आपण त्यांना परत करणार. त्यावेळेस मी यांना सांगितलं की पैसे लागतील ते द्या आणि आपण झोळी करून, अक्षरशः काल मी थोडंसं भीक मागू म्हटलं होतं, भीक नाही मागायची आपल्याला, झोळी करून आपण एक देणगी जमा करू आणि ती देणगी आपण त्यांना देऊया ज्यांनी डोनेट केलंय. काही अडचण, त्यांनी पैसे दिले म्हणजे काही पाप केलं नाही, पण नाव बदलायला लावलं हे मात्र पाप झालंय असं माझ्या मनात आणि शेलूकरांच्या मनात आहे. नूतन शिक्षण संस्था वाचवायची जिम्मेदारी केवळ तुम्हीच घेतली का, असा काही तुम्हाला सवाल कोणाकोणा आला का? नाही असं कारण 5 वर्ष झाले हे नाव त्या संस्थेला दिले, मग आजच हा मुद्दा का वर आला? हा अशी सगळ्यात चर्चा होते. सगळ्या मला नूतनच्या नाव वाचवायचे याचे मला कळवळ आलं असं नाही. मला तर उलट बऱ्याच जणांच्या याच्यासाठी पण आले की तुम्हालाच काय गरज आहे. मी म्हटलं प्रत्येक जण जर असं म्हणलं मलाच काय गरज आहे तर एक दिवस कोणालाच काही गरज राहणार नाही. त्यामुळं आपण केलं पाहिजे आणि मला 5 वर्षापासून हे चालू आहे. खरं सांगू, नूतन संस्था ही चांगली चालू आहे. आपण तिथले माजी विद्यार्थी आहोत आणि त्यामुळं ती शाळेचा आदर असल्यामुळं आपण कधीच त्या शाळेमध्ये गेलो नाही, गरजच वाटली नाही. पण जेव्हा असं लक्षात आलं की ते हॉस्टेल इंग्लिश स्कूलच्या नाव घशात घातलं, ती इंग्लिश स्कूल कोणती आहे तर ती नूतन इंग्लिश स्कूलची ती बियाणी इंग्लिश स्कूल केली. आणि का केली तर लॉकडाऊन, त्यांनी खूप चांगला योग साधलाय की लॉकडाऊनमध्ये सगळे लोक आपापल्या जीवन जगवण्याच्या याच्यात होते, तेवढ्या गडबडीत त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळं वाचवायचं गरज नाही. नूतनचं नाव मी वाचवणारा कोणी नाही, ते अमर आहे. ते ज्यांनी संस्था स्थापन केली त्यांच्यापासून तर भांगडियाजीपर्यंत प्रत्येकाने तिचं नाव मोठं केलंय आणि ते अमर आहे. मी फक्त मी म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वजण एक खारीचा वाटा म्हणून याच्यामध्ये आहोत, बाकी काही नाही. अरे यावर शेवट काय सांगाल आता? यावर शेवट माझी एवढीच विनंती आहे, मी पूर्ण आपल्या या प्रसारक मंडळाला माझी विनंती आहे, आपण लवकरात लवकर मिटिंग घेऊन बायती बियाणी इंग्लिश स्कूल जे नाव आहे ते नाव खोडण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी नूतन इंग्लिश स्कूलचं नाव द्या. त्यासाठी लागणारा पेंटिंगचा जो खर्च असेल, डॉक्युमेंटरी जो खर्च असेल तो आम्ही करू. तुम्ही आम्हाला त्याचा आकडा सांगा, आम्ही तो कुठूनही उपलब्ध करून देऊ. बोगस भरतीच्या माध्यमामध्ये पूर्ण शेलूमध्ये चर्चा आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही RTI दाखल केलेला आहे. त्या RTIच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला योग्य उत्तरं द्यावी, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच RTIला त्यांनी पळवापळवी केलेली, आम्ही तेही शासनाच्या लक्षात आणून देऊ. आणि फीसच्या नावाखाली जे त्या ठिकाणी काळा बाजार चालू आहे की पावती न देता पैसे घेताय, असं करू नका. तुम्ही पैसे घ्या. हे बघा, आमचं म्हणणं काय, तुम्ही पैसे घेऊ नका असं म्हणत नाही, पैशाशिवाय काहीच होत नाही, पण एकही रुपया बिना पावतीचा घेऊ नका, हा उदांत हेतू आहे, बाकी दुसरं काही नाही. आम्हाला एवढीच विनंती आहे की पहिले तुम्ही या 8 दिवसामध्ये बायती बियाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या पाठीमागचे जे त्यांनी नाव दिलंय बायती बियाणी, नंतर नूतन इंग्लिश स्कूल आहे, ते बायती आणि बियाणी हे नाव कट करून नूतन इंग्लिश स्कूल हे नाव ठेवा. आणि आमचं त्यांना सुद्धा की तुमचा पैसा वाया जाऊ द्यायचा नाही किंवा तुम्हाला द्यायचा नाही. तर यावर्षी जेवढाही फीसच्या माध्यमातून जमा झालेला निधी आहे त्याच्यातून तुमचे व्याजासहित पैसे परत केले जातील, त्याबद्दल काळजी करू नका. शेवटचं आव्हान आणि पहिलं आव्हान हेच आहे, आपल्याला ही नूतन संस्था काही लोकांच्या तावडीतून बाजूला काढायची आहे आणि पहिल्यासारखी नूतन संस्था ज्याचा स्वाभिमान पूर्ण महाराष्ट्राला आहे हा आपल्याला लोकांसमोर ठेवायचा आहे. बस, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ठीक, धन्यवाद.